साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. गोदूताई पुरळेकर वसाहतीत गेले 5-6 वर्षापासून भीषण पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणी महिन्याला फक्त 3 दिवस लोकांना पाणी देण्यात येतं, ते सुद्धा 3-3.5 तास. त्यामुळं लोकांची प्रचंड ओरड होती. गेले 5-6 वर्ष अत्यंत जिद्दीचे प्रयत्न आम्ही केले. 10,000 पोस्टकार्ड महाराष्ट्र शासनाकडे पाठवले. अनेकदा जेल बरो केला, त्या ठिकाणी मोर्चे काढले, बंद केले, तुरुंगात गेले. वसाहतसुद्धा अनेकदा बंद करण्यात आलं, पण तरीही शासनाने पाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु राज्याचे पाणी पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील यांना गेले वर्षापासून मी सतत पाठपुरावा करत होतो. ही भीषण टंचाई जाणीव ठेवून त्यांनी 12 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबरला 2 वेळा त्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं, डिसेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही अंतिम मंजुरी देऊ. त्या पद्धतीनं गोदूताई पुरळेकर वसाहत, मीनाक्षी वसाहत, स्वामी समर्थ, माँसाहेब गिडू वर्कुल आसपासच्या वसाहत जवळजवळ 70,000 नागरिकांना 55 लिटरप्रमाणे पाणी मिळणार असून हे वर्ष ते 1.5 वर्षाच्या आत ही स्कीम पूर्ण होईल. सुरुवातीला 55 महापालिकेकडून मिळत आहे आणि याच्यामध्ये 60-70 मिळेल. म्हणून भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाखाली ड्रेनेजचं स्कीम त्या ठिकाणी राबवण्याकरता मंत्र्याला मी विनंती केली. त्यांनी सर्वे करायचे आदेश दिले. सर्वेसुद्धा झालेले आहे. जवळजवळ 67-68 कोटीचा प्रकल्प हा 1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी राबवलं जाईल. कारण 135 लिटर पाणी आल्याशिवाय इंटरनल ड्रेनेज होत नाही. नसेल संपूर्ण वसाहत ही बेचेराक व्हायला वेळ लागणार नाही. महत्त्वपूर्ण घोषणा आज गुलाबराव पाटील राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री यांनी केलं. VC-द्वारे आम्हाला त्यांनी पत्र दिलं. त्यावेळेला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बनसोडे हे सुद्धा हजर होते. त्यांना विनम्रपणे अभिवादन करून 5-6 वर्षापासून संघर्ष करणाऱ्या 43,000 महिलांच्या जीवनामध्ये मी आनंदाचे अश्रू आणल्याबद्दल महाविकास आघाडी, त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शतायुष्य व्हा अशी इच्छा व्यक्त करून जय महाराष्ट्र, लाल सलाम अशा पद्धतीनं समारोप करून ऑर्डर मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन मी केलेलं आहे.